मित्रांनो, माजी आमदार बच्चू भाऊ कडू आणि आता विधान परिषदेवर गेलेले बच्चू कडू सध्या चर्चेमध्ये आहेत आणि अशामध्ये राज ठाकरे यांनी एक मोठं विधान केलेलं आहे. त्यामुळे बच्चू भाऊ यांची पळताभुई थोडी झालेली आहे. बच्चू भाऊंना एकतर त्यांच्याच कार्यकर्त्यांनी घेरलेलं आहे. बच्चू भाऊ अचानक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेले आणि महाराष्ट्राला हा धक्का बसला. आणि प्रत्यक्ष राज ठाकरे त्यावर काय म्हटले ते पहा. सगळ्यात पहिल्यांदा पहा, बच्चू कडू यांनी त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विचारात घेतलं नाही. आता कार्यकर्त्यांची एक मीटिंग झाली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही लढणारे कार्यकर्ते आहोत, रडणारे नाही. आम्ही बच्चू कडूंसाठी अंगावर केसेस घेतल्या. राजकारणामध्ये जे कार्यकर्ते काम करतात त्या सर्वांची काही ना काही इच्छा असते. कोणाला पंचायत समिती सदस्य व्हायचं असतं, कोणाला जिल्हा परिषद सदस्य व्हायचं असतं, कोणाला अध्यक्ष व्हायचं असतं, कोणाला महामंडळ व्हायचं असतं, कोणाला आमदार व्हायचं असतं, कोणाला गावचा सरपंच व्हायचं असतं. अशा अनेक कार्यकर्ते बच्चू कडू यांनी जोडले होते त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. आणि या सर्व कार्यकर्त्यांना विचारात न घेता बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. कारण बच्चू कडू यांनी ओळखलं की भारतीय जनता पार्टीची वाटचाल नेमकी कशा पद्धतीने सुरू आहे. भारतीय जनता पार्टी साम दाम दंड भेद नीती या सगळ्यांचा वापर करून, हिंदुत्वाचा वापर करून सत्तेमध्ये शिरलेली आहे आणि ही सत्ता इतक्या सहजासहजी भारतीय जनता पार्टी सोडणार नाही. म्हणजे आजही भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि 2029ला सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार असणार आहे. आणि या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे नेमकं काय म्हणाले. राज ठाकरे पत्रकारांना उत्तर देताना म्हटले की लोक काय ओरडत आहेत, लोकांच्या समस्या काय आहे, कुठं काय सुरू आहे, राज्यामध्ये एवढ्या समस्या आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, लोकांच्या समस्या कोणी ऐकून घ्यायला तयार नाही, सरकारला याच्याशी काही देणं घेणं नाही. सरकारवर कितीही टीका करा, काही करा, सरकारला काही फरक पडत नाही. कोणी विरोध करा, रस्त्यावर आंदोलन करा, तरीही सरकारला काही फरक पडत नाही. काही 10-5 पत्रकारांनी सरकारला प्रश्न विचारा तरी सुद्धा काही फरक पडत नाही. म्हणजे हे सरकार एकदम निगरगट्ट झालेलं आहे. कारण एकदम पाशवी बहुमत सरकारकडे आहे. सरकारला माहीत आहे की आम्हाला काही झालं तरी धोका नाही आणि लोकांच्या मतदानाची सुद्धा गरज नाही. कारण आमच्याकडे प्रचंड बहुमत आहे. राज्यातले सगळे प्रतिष्ठित आमदार, खासदार, घराणेशाहीवाले नेते, सगळे पक्ष आमच्याकडे आहेत. शिवसेना आमच्याकडे आहे, राष्ट्रवादी आमच्याकडे आहे, काँग्रेसमधले बडे बडे नेते आम्ही आयात केले आहेत, अशोक चव्हाण यांच्यासारखे. आणि मग या सर्व पार्श्वभूमीवर आमच्याकडे ना पैशाची कमी आहे, ना कशाची कमी आहे, ईडीची कमी नाही, इन्कम टॅक्सची कमी नाही, सीबीआयची कमी नाही, कशाचीही कमी नाही. आणि या सर्वांच्या जीवावर आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाहीत. तुमचं मतदान झालं काय, नाही झालं काय, लोकांच्या मतदानाची आता सरकारला गरज नाही. आणि विरोधी पक्ष एवढा कमजोर झालेला आहे. राज ठाकरे आपले साहेब कधीतरी महिन्यातून एकदा येतात मैदानामध्ये. जर समोरच्या पक्षाला हरवायचं असेल तर रोज मैदानामध्ये टिकून राहावं लागतं. परंतु ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे करत नाहीत. एखादं प्रकरण घडलं तेवढ्यापुरतं ते प्रकरण उचलायचं, तेवढ्यापुरतं बोलायचं आणि त्यामध्ये सुद्धा सुषमा अंधारे यांच्यासारखे कार्यकर्ते पुढे करायचे. प्रत्यक्षामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधीही मैदानामध्ये उतरत नाहीत. तिकडे शरद पवार मैदानामध्ये उतरत असतात. परंतु एकतर त्यांना विरोधी पक्षाचा जास्त अनुभव नाही आणि आता त्यांचं वय झालेलं आहे. ते त्यांच्या प्रकृतीमुळे, आजारपणामुळेच आणि वृद्धोपकाळामुळे त्रस्त आहेत. रोहित पवार प्रश्न मांडताना दिसत आहेत किंवा उचलताना दिसत आहेत, परंतु ज्या पद्धतीने मांडायला पाहिजे, ज्या पद्धतीने प्रश्न विचारायला पाहिजेत त्यामध्ये सुद्धा रोहित पवार तुम्हाला कुठेही प्रश्न मांडताना दिसत नाहीत. कारण संपूर्ण राज्यामध्ये आज हाहाकार माजलेला आहे. लोक त्रस्त आहेत. लोकांचा कोणावरही विश्वास उरलेला नाही. आणि या सर्व पार्श्वभूमीवर मग नेमकं काय करायचं. काही लढवय्ये नेते होते, शेतकऱ्यांची कर्जमाफीचा प्रश्न होता आणि या सर्व पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून दिली होती. म्हणजे शेतकऱ्यांसाठी लढणारा एक आवाज म्हणजे बच्चू कडू होता आणि मग सरकारला धारेवर धरणारा एक आवाज बच्चू कडू होता आणि ते बच्चू कडू आज सरकारमध्ये गेलेले आहेत. मग शेतकऱ्यांना असं वाटत आहे की बच्चू कडू जर सरकारमध्ये असतील तर आमच्या समस्या कोण मांडणार, आमच्यासाठी कोण भांडणार. आणि या सर्व पार्श्वभूमीवर तुम्ही जर पाहिलं असेल की उद्धव ठाकरे हे कधी एक आसूड मोर्चा काढला होता फार पूर्वीच्या काळी. आणि आता उद्धव ठाकरे असा मोर्चा, कारण उद्धव ठाकरेंचं सुद्धा काही बातम्या बाहेर येत आहेत की उद्धव ठाकरे सुद्धा काही आजारपणामुळे परेशान आहेत, त्यांच्या शारीरिक याच्यामुळे. आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे सुद्धा मुंबईपुरते लिमिटेड झालेले आहेत की काय, कुठं गायब. फक्त इलेक्शन आल्यानंतर इलेक्शन मोडवर यायचं, याने राजकारण होत नसतं. भारतीय जनता पार्टी 24/7 ॲक्शन मोडवर असते, इलेक्शन मोडवर असते. 12 महिने इलेक्शन मोडवर असते, ॲक्शन मोडवर असते. तेवढं नेटवर्क त्या पद्धतीने त्यांनी हायजॅक केलेलं आहे. तेवढं नेटवर्क शिवसेनेकडे नाही आणि नेतृत्वाला सुद्धा ते काम करायचं नाही. आणि या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी एक अभिनव सल्ला दिलेला आहे. तो सल्ला म्हणजे त्यांनी सांगितलं सगळ्या पत्रकारांना, जर सरकार तुमचं ऐकत नसेल, जर सरकार तुम्हाला किंमत देत नसेल, जर सरकार जनतेचा आवाज ऐकत नसेल तर सर्व पत्रकारांनी मिळून ठरवायला पाहिजे आणि सर्व पत्रकारांनी सरकारवर तुटून पडलं पाहिजे. तर काहीतरी सरकारला खडबडून जाग आल्याशिवाय राहणार नाही.
हे विधान राज ठाकरे यांनी केलेलं आहे. आणि या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी हे विधान केलेलं आहे. कारण राज ठाकरे यांना सुद्धा कळलेलं आहे की आता बच्चू कडू जर सरकारमध्ये गेले असतील तर मग मात्र आता जनतेचा वाली कोणीही नाही. आता उद्या यदा कदाचित राज ठाकरे सुद्धा एकनाथ शिंदे सोबत जाऊ शकतात की काय असा प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो. कारण याच्या अगोदर अशा अनेक चर्चा झालेल्या आहेत. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची याच्या अगोदरही अनेकदा भेट झालेली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पाहणं गरजेचं आहे. एक आता राज ठाकरे यांनी जनतेचा आवाज बनून रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. महाराष्ट्र असेल, आपला कोण आहे, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मुंबई असेल, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक प्रदेशामध्ये, संभाजीनगर, जालना, बीड, अहिल्यानगर, सगळं बुलढाणा, सगळ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अगदी चंद्रपूरपर्यंत राज ठाकरे यांनी जाणं गरजेचं आहे. आणि जर तसं केलं तर जनतेचा कोणी वाली राहणार आहे, अन्यथा जनतेला कोणीही वाली राहणार नाही. आणि जरी आता बच्चू कडू यांना जे ट्रोल करणारे आहेत त्यांच्याच पक्षातले आहेत, त्यांना जरी बच्चू कडू यांनी जरी जोरदार उत्तर दिलेलं असलं तरी सुद्धा आता हा संघर्ष तर राहणार आहे. काही असंही असू शकतं तिथं आता काही जे प्रहार संघटनेचे जे कार्यकर्ते मागे राहिले त्यांना असं वाटत असेल की आता बच्चू कडू गेल्यामुळे आम्ही तिथं त्यांची जागा घेऊ शकतो. ती संघर्षाची जागा. राजकारणामध्ये प्रत्येकजण आपापला स्वार्थ बघत असतात. कारण त्या कार्यकर्त्यांना सुद्धा बच्चू कडू सोबत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा ऑप्शन असतो. म्हणजे सध्या एकंदर परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे, जो सत्तेमध्ये असो किंवा विरोधी पक्षामध्ये असो, जो बोलण्याचं नाटक करतो तो बरोबर असं दाखवतो की माझी जनतेप्रती किती तळमळ आहे, मी जनतेचे प्रश्न सोडवू शकतो. हे असं वरवर दाखवण्यासाठी प्रत्येकजण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु वास्तविक जर पाहिलं तर प्रत्येकाच्या पोटामध्ये काही ना काही स्वार्थ असतो. आणि बघा आता बच्चू कडू आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आहेत आणि यामुळे संजय राऊत यांना प्रचंड टेन्शन आलेलं आहे. बघा, कारण उद्धव ठाकरे यांची शिवसेना, मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की उद्धव ठाकरे यांची शिवसेना येणाऱ्या काळामध्ये जर अशीच परिस्थिती राहिली तर त्यांचे 10 आमदार सुद्धा निवडून येणार नाहीत आणि राज्यामध्ये 5 खासदार सुद्धा निवडून येणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण प्रत्यक्ष जनतेमध्ये तुम्ही उतरून जर तुम्ही काम करणार नसाल तर मग मात्र जनता ऐन निवडणुकीमध्ये तुम्ही दारात गेल्यानंतर तुम्हाला मतदान कसे करेल. आणि हा या निमित्ताने प्रश्न निर्माण झालेला आहे. तिकडे दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रीकरणाची चर्चा सुरू आहे. जर राष्ट्रवादी रोहित पवार जर तिकडे गेले, सत्तेसोबत गेले, समजा उद्या इकडं बच्चू कडू गेले, शिंदे आहे, काँग्रेसची काय हालत आहे तुम्हाला माहीत आहे. राज्यामध्ये काँग्रेसचा येणाऱ्या काळामध्ये उमेदवार सुद्धा मतदारसंघामध्ये भेटणं मुश्किल आहे. आणि निवडून येण्यासाठी स्ट्रॉंग उमेदवार असतो. कसलाही उमेदवार येडा वाकडा उमेदवार जर दिला तर त्याला मतदान होत नसतं. आजकाल मतदान हे तर प्रचंड पैशावर झालेलं आहे. प्रत्येक गावामध्ये लाखो रुपयांचा खर्च होतो. पुन्हा तो उमेदवार घराणेशाहीतला पाहिजे, नाही तर मग त्याचं तसं काम तरी पाहिजे बच्चू कडू सारखं. परंतु असा उमेदवार काँग्रेसला उद्या भेटणार नाही. आणि या सर्व पार्श्वभूमीवर राज्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, राज ठाकरे यांची लोकप्रियता आहे. आपण सगळेजण राज ठाकरे यांना मानतो, परंतु केवळ लोकप्रियतेवर आपण पाहिलं की राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी होते, परंतु त्या गर्दीचं कधी मतदानामध्ये रूपांतर होत नाही. कारण खाली मतदान करून घेण्यासाठी जी यंत्रणा लागते त्यासाठी तुम्हाला 24/7 काम करावं लागतं. ते काम मात्र कोणाकडून होत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर नेमकं आता सध्या येणारं महाराष्ट्राचं राजकारण कसं असेल, तुम्हाला नेमकं त्या राजकारणाविषयी नेमकं काय वाटतं? राज ठाकरे यांनी आता तरी जागा होणं गरजेचं आहे का? कारण आता राज ठाकरे हळूहळू म्हातारे होत चाललेले आहेत आणि या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला विरोधी पक्षाचा आधारच संपून जाईल की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि भारतीय जनता पार्टी एक स्ट्रॉंग पक्ष म्हणून उदयास आलेला आहे. आपलं मत या सर्व पार्श्वभूमीवर आता बच्चू कडू यांचा निर्णय, कालच आपण त्याची चर्चा केली, परंतु त्यांचा निर्णय एक दृष्टीने योग्यच आहे. कारण आता बाहेर राहून तरी विरोध करून नुसतं काय करणार. आणि या सर्व पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा.